मराठी जीकेचा भंडार या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचे स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण येणाऱ्या महाराष्ट्रातील सर्वच भरतींकरिता अत्यंत महत्त्वपूर्ण काही प्रश्न पाहणार आहोत। तर मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, का तर मित्रांनो तुम्हाला असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ नक्कीच पाहायला मिळतील। तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया। प्रश्न क्रमांक पहिला, फिफा फुटबॉल विश्वचषक 2022 कोणत्या देशात सुरू आहे? फिफा फुटबॉल विश्वचषक 2022 कोणत्या देशात सुरू आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 कतार या देशामध्ये सुरू आहे, हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक दुसरा, महाराष्ट्रात कोणत्या गीताला राज्यगीताचा दर्जा देण्यात आला आहे? महाराष्ट्रात कोणत्या गीताला राज्यगीताचा दर्जा देण्यात आला आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 गरजा महाराष्ट्र माझा या गीताला महाराष्ट्र राज्यगीताचा दर्जा देण्यात आला आहे, हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक तिसरा, गटात न बसणारा शब्द ओळखा। गटात न बसणारा शब्द ओळखा। तर ऑप्शन क्रमांक 2 सूर्य हा गटात न बसणारा शब्द आहे, हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक चौथा, प्लास्टिकवर बंदी घालणारे भारतातील पहिले राज्य कोणते? प्लास्टिकवर बंदी घालणारे भारतातील पहिले राज्य कोणते? तर ऑप्शन क्रमांक 4 सिक्कीम हे राज्य प्लास्टिकवर बंदी घालणारे पहिले राज्य आहे, हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 5, ॲनी अनॉक्स यांना 2022चा कोणत्या क्षेत्रातील नोबेल पुरस्कार मिळाला आहे? अनॉक्स यांना 2022चा कोणत्या क्षेत्रातील नोबेल पुरस्कार मिळाला आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 साहित्य, हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 6, 2022चा अर्थशास्त्र क्षेत्रातील नोबेल पुरस्कार कोणास मिळाला आहे? 2022चा अर्थशास्त्र क्षेत्रातील नोबेल पुरस्कार कोणास मिळाला आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 बेन एस बर्नानके, हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 7, जिल्हा व पालकमंत्री यातील चुकीची जोडी ओळखा। जिल्हा व पालकमंत्री यातील चुकीची जोडी ओळखा। तर ऑप्शन क्रमांक 1 मुंबई शहर दीपक केसरकर, ऑप्शन क्रमांक 2 मुंबई उपनगर एकनाथ शिंदे, ऑप्शन क्रमांक 3 पुणे शहर चंद्रकांत पाटील, ऑप्शन क्रमांक 4 गडचिरोली देवेंद्र फडणवीस, तर ऑप्शन क्रमांक 2 मुंबई उपनगर एकनाथ शिंदे, ही आपली चुकीची जोडी होईल। प्रश्न क्रमांक 8, महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा 2022 कुठे आयोजित केली होती? महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा 2022 कुठे आयोजित केली होती? तर ऑप्शन क्रमांक 3 सातारा या ठिकाणी आयोजित केली होती, हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 9, महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा 2022 विजेता कोण आहे? महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा 2022 विजेता कोण आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 पृथ्वीराज पाटील हे महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचे विजेते आहेत, हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 10, भारत छोडो आंदोलन कोणत्या वर्षी सुरू झाले? भारत छोडो आंदोलन कोणत्या वर्षी सुरू झाले? तर ऑप्शन क्रमांक 4 भारत छोडो आंदोलन हे 1942 या वर्षी सुरू झाले, हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 11, असहकार आंदोलन महात्मा गांधींनी कोणत्या साली सुरू केले होते? असहकार आंदोलन महात्मा गांधींनी कोणत्या साली सुरू केले होते? तर ऑप्शन क्रमांक 3 1920 या साली सुरू केले होते, हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 12, प्लासीची लढाई कोणत्या वर्षी सुरू झाली? प्लासीची लढाई कोणत्या वर्षी सुरू झाली? तर ऑप्शन क्रमांक 2 प्लासीची लढाई ही 1757 मध्ये सुरू झाली होती, हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 13, तिसरी गोलमेज परिषद कोणत्या साली भरली होती? तिसरी गोलमेज परिषद कोणत्या साली भरली होती? तर ऑप्शन क्रमांक 3 तिसरी गोलमेज परिषद ही 1932 या वर्षी भरली होती, हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 14, पीस्ट इंडिया ॲक्ट कोणत्या साली मंजूर झाला? पीस्ट इंडिया ॲक्ट कोणत्या साली मंजूर झाला? तर ऑप्शन क्रमांक 2 1784 मध्ये पीट्स इंडिया ॲक्ट साली मंजूर झाला, हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 15, दुसरी गोलमेज परिषद कोणत्या साली भरली होती? दुसरी गोलमेज परिषद कोणत्या साली भरली होती? तर ऑप्शन क्रमांक 2 1931 या साली दुसरी गोलमेज परिषद ही भरली होती, हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 16, चौरी चौरा येथील हिंसाचाराची घटना कधी घडली? चौरी चौरा येथील हिंसाचाराची घटना कधी घडली? तर ऑप्शन क्रमांक 3 1922 या वर्षी चौरी चौरा येथील हिंसाचाराची घटना घडली होती, हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 17, घटना समितीची पहिली बैठक केव्हा पार पडली? घटना समितीची पहिली बैठक केव्हा पार पडली? तर ऑप्शन क्रमांक 2 9 डिसेंबर 1946 हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 18, कोणत्या रक्तगटाच्या व्यक्तीला सर्व योग्य दाता म्हणतात?
कोणत्या रक्तगटाच्या व्यक्तीला सर्व योग्यदाता गट म्हणतात? तर ऑप्शन क्रमांक 3 ओ हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 19 कोणत्या रक्तगटाच्या व्यक्तीला सर्व योग्य ग्राही म्हणतात? कोणत्या रक्तगटाच्या व्यक्तीला सर्व योग्य ग्राही म्हणतात? तर ऑप्शन क्रमांक 4 ए बी या रक्तगटाच्या व्यक्तीला सर्व योग्य ग्राही म्हणतात. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 20 भारतीय राज्यघटनेत सुरुवातीला किती परिशिष्ट होते? भारतीय राज्यघटनेत सुरुवातीला किती परिशिष्ट होते? तर ऑप्शन क्रमांक 3 8 परिशिष्ट होते. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 21 भारतीय राज्यघटनेत सध्या किती परिशिष्ट आहेत? भारतीय राज्यघटनेत सध्या किती परिशिष्ट आहेत? तर ऑप्शन क्रमांक 3 12 आहेत. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 22 भारतीय राज्यघटनेत सुरुवातीला किती कलमे होती? भारतीय राज्यघटनेत सुरुवातीला किती कलमे होती? तर ऑप्शन क्रमांक 2 395 कलमे होती. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 23 भारतीय राज्यघटनेत सध्या किती भाग आहेत? भारतीय राज्यघटनेत सध्या किती भाग आहेत? तर ऑप्शन क्रमांक 3 25 भाग आहेत. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 24 संविधान दिन केव्हा साजरा केला जातो? संविधान दिन केव्हा साजरा केला जातो? तर ऑप्शन क्रमांक 4 26 नोव्हेंबर या दिवशी संविधान दिन म्हणून साजरा केला जातो. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 25 महाराष्ट्र राज्य राखीव दलाची स्थापना केव्हा झाली? महाराष्ट्र राज्य राखीव दलाची स्थापना केव्हा झाली? तर ऑप्शन क्रमांक 3 1948 या साली महाराष्ट्र राज्य राखीव दलाची स्थापना झाली. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 26 होमगार्ड दलाची स्थापना केव्हा झाली? होमगार्ड दलाची स्थापना केव्हा झाली? तर ऑप्शन क्रमांक 2 1946 मध्ये होमगार्ड दलाची स्थापना झाली. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 27 महाराष्ट्र राज्याच्या ATS विभागाचे प्रमुख कोण आहेत? महाराष्ट्र राज्याच्या ATS विभागाचे प्रमुख कोण आहेत? तर ऑप्शन क्रमांक 2 विनीत अग्रवाल हे ATS विभागाचे प्रमुख आहेत. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 28 26 जानेवारी 2023 रोजी भारत कितवा प्रजासत्ताक दिन साजरा करणार आहे? 26 जानेवारी 2023 रोजी भारत कितवा प्रजासत्ताक दिन साजरा करणार आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 74 भारत हा प्रजासत्ताक दिन साजरा करणार आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 29 26 जानेवारी 2023च्या प्रजासत्ताक दिनाचे प्रमुख पाहुणे कोण असणार आहे? 26 जानेवारी 2023च्या प्रजासत्ताक दिनाचे प्रमुख पाहुणे कोण असणार आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 अब्देल फतेह अल सीसी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 30 खालीलपैकी कोणता केंद्रशासित प्रदेश नाही? खालीलपैकी कोणता केंद्रशासित प्रदेश नाही? तर ऑप्शन क्रमांक 3 गोवा हा प्रदेश केंद्रशासित प्रदेश नाही. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 31 डॅश रोजी कलम 370 रद्द करण्यात आला. डॅश रोजी कलम 370 रद्द करण्यात आली. तर ऑप्शन क्रमांक 2 5 ऑगस्ट 2019 या रोजी कलम 370 रद्द करण्यात आले. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 32 जम्मू काश्मीर या केंद्रशासित प्रदेशाची निर्मिती केव्हा झाली? जम्मू काश्मीर या केंद्रशासित प्रदेशाची निर्मिती केव्हा झाली? तर ऑप्शन क्रमांक 4 31 ऑक्टोबर 2019 या रोजी जम्मू काश्मीर या केंद्रशासित प्रदेशाची निर्मिती झाली. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 33 भारताचे वित्तमंत्री खालीलपैकी कोण आहेत? भारताचे वित्तमंत्री खालीलपैकी कोण आहेत? तर ऑप्शन क्रमांक 3 निर्मला सीतारामन हे भारताचे वित्तमंत्री आहेत. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 34 नोबेल पुरस्कार हा कोणत्या देशाकडून दिला जातो? नोबेल पुरस्कार हा कोणत्या देशाकडून दिला जातो? तर ऑप्शन क्रमांक 4 स्वीडन या देशाकडून नोबेल पुरस्कार हा दिला जातो. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 35 महाराष्ट्रात एकूण किती पोलीस परिक्षेत्रे आहेत? महाराष्ट्रात एकूण किती पोलीस परिक्षेत्रे आहेत? तर ऑप्शन क्रमांक 3 8 पोलीस परिक्षेत्र आहेत. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 36 जगातील सर्वात मोठे क्रिकेट स्टेडियम खालीलपैकी कोणते? जगातील सर्वात मोठे क्रिकेट स्टेडियम खालीलपैकी कोणते? तर ऑप्शन क्रमांक 2 नरेंद्र मोदी क्रिकेट स्टेडियम. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 37 एका षटकात 7 षटकार मारणारा जगातील पहिला खेळाडू कोण? एका षटकात 7 षटकार मारणारा जगातील पहिला खेळाडू कोण? तर ऑप्शन क्रमांक 4 ऋतुराज गायकवाड. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 38 भारतीय ऑलिम्पिक संघटनेच्या पहिल्या महिला अध्यक्ष कोण बनले आहे? भारतीय
आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक संघटनेच्या पहिल्या महिला अध्यक्ष कोण बनले आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 PT उषा हे करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 39 जगात सर्वाधिक लोकसंख्या असलेला देश कोणता? जगात सर्वाधिक लोकसंख्या असलेला देश कोणता? तर ऑप्शन क्रमांक 3 चीन हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 40 खालीलपैकी चुकीची जोडी ओळखा. खालीलपैकी चुकीची जोडी ओळखा. तर ऑप्शन क्रमांक 1 गोदावरी त्र्यंबकेश्वर, ऑप्शन क्रमांक 2 नर्मदा अंबरकठ्ठक, ऑप्शन क्रमांक 3 तापी बैतूल, तर ऑप्शन क्रमांक 4 भीमा महाबळेश्वर, तर ऑप्शन क्रमांक 4 भीमा महाबळेश्वर ही आपली चुकीची जोडी होईल. प्रश्न क्रमांक 41 महाराष्ट्र शासनातर्फे कोणता सर्वोच्च नागरी पुरस्कार देण्यात येतो? महाराष्ट्र शासनातर्फे कोणता सर्वोच्च नागरी पुरस्कार देण्यात येतो? तर ऑप्शन क्रमांक 4 महाराष्ट्र भूषण पुरस्कार हा महाराष्ट्र शासनातर्फे सर्वोच्च नागरी पुरस्कार देण्यात येतो हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 42 भारतातील साहित्य क्षेत्रातील सर्वोच्च पुरस्कार कोणता? भारतातील साहित्य क्षेत्रातील सर्वोच्च पुरस्कार कोणता? तर ऑप्शन क्रमांक 2 ज्ञानपीठ पुरस्कार. ज्ञानपीठ पुरस्कार हा करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 43 दादासाहेब फाळके पुरस्कार कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे? दादासाहेब फाळके पुरस्कार कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 चित्रपटशी संबंधित आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 44 पद्मभूषण पुरस्कार कोणत्या दिवशी दिला जातो? पद्मभूषण पुरस्कार कोणत्या दिवशी दिला जातो? तर ऑप्शन क्रमांक 2 26 जानेवारी या दिवशी पद्मभूषण पुरस्कार दिला जातो हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 45 देशातील द्वितीय क्रमांकाचा सर्वोच्च नागरी पुरस्कार कोणता? देशातील द्वितीय क्रमांकाचा सर्वोच्च नागरी पुरस्कार कोणता? तर ऑप्शन क्रमांक 3 पद्मविभूषण हे देशातील द्वितीय क्रमांकाचा सर्वोच्च नागरी पुरस्कार आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 46 खालीलपैकी कोणी सलग 3 वेळा महाराष्ट्र केसरी हा किताब मिळवला आहे? खालीलपैकी कोणी सलग 3 वेळा महाराष्ट्र केसरी हा किताब मिळवला आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 विजय चौधरी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 47 सेंट्रल व्हिस्टा ही वस्तू खालीलपैकी कुठे आहे? सेंट्रल व्हिस्टा ही वस्तू खालीलपैकी कुठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 सेंट्रल व्हिस्टा ही वस्तू दिल्ली येथे आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 48 प्रिन्स चार्ल्स ब्रिटनचे कितवे राज्य बनले आहे? प्रिन्स चार्ल्स ब्रिटनचे कितवे राज्य बनले आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 तिसरे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 49 भगवान महावीर हे जैन धर्माचे किती तीर्थकर होते? भगवान महावीर हे जैन धर्माचे कितवे तीर्थकर होते? तर ऑप्शन क्रमांक 4 24वे हे भगवान महावीर हे जैन धर्माचे तीर्थकर होते हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 50 G20 या संघटनेची स्थापना कोणत्या वर्षी झाली? G20 या संघटनेची स्थापना कोणत्या वर्षी झाली? तर ऑप्शन क्रमांक 4 1999 या वर्षी G20 या संघटनेची स्थापना झाली हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 1 खालीलपैकी कोणता दिवस हा महाराष्ट्रात राज्य मतदार दिवस म्हणून साजरा करण्यात येणार आहे? खालीलपैकी कोणता दिवस हा महाराष्ट्रात राज्य मतदार दिवस म्हणून साजरा करण्यात येणार आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 5 जुलै या दिवशी महाराष्ट्रात राज्य मतदार दिवस म्हणून साजरा करण्यात येणार आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 2 भारतातील कोणत्या शहराला गुलाबी शहर म्हटले जाते? भारतातील कोणत्या शहराला गुलाबी शहर म्हटले जाते? तर ऑप्शन क्रमांक 1 भारतातील जयपूर या शहराला गुलाबी शहर म्हणून ओळखले जाते हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 3 बिहू नृत्य कोणत्या राज्यातील आहे? बिहू हे लोकनृत्य कोणत्या राज्यातील आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 आसाम राज्यातील आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 4 मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ कुठे आहे? मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ कुठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ हे औरंगाबाद येथे आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 5 मसुरी हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या राज्यात आहे? मसुरी हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या राज्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 उत्तराखंड या राज्यामध्ये मसुरी हे थंड हवेचे ठिकाण आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल.
प्रश्न क्रमांक 6. साहित्यिक रामगणेश गडकरी यांचे टोपण नाव काय? साहित्यिक रामगणेश गडकरी यांचे टोपण नाव काय? ऑप्शन क्रमांक 3 गोविंदग्रज हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 7. दास कॅपिटल हा ग्रंथ कोणी लिहिला? दास कॅपिटल हा ग्रंथ कोणी लिहिला? तर ऑप्शन क्रमांक 4 दास कॅपिटल हा ग्रंथ कार्ल मार्क्स यांनी लिहिला हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 8. नॅशनल डिफेन्स अकॅडमी कुठे आहे? नॅशनल डिफेन्स अकॅडमी कुठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 नॅशनल डिफेन्स अकॅडमी ही पुणे या शहरामध्ये आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 9. 15 नोव्हेंबर 2022 रोजी जगाची लोकसंख्या किती अब्ज झाली? 15 नोव्हेंबर 2022 रोजी जगाची लोकसंख्या किती अब्ज झाली? तर ऑप्शन क्रमांक 2 8 अब्ज एवढी झाली हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 10. नंदनकनन प्राणी संग्रहालय खालीलपैकी कोणत्या राज्यात आहे? नंदनकनन प्राणी संग्रहालय खालीलपैकी कोणत्या राज्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 ओडिसा भुवनेश्वर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 11. भाषेचे एकूण किती प्रकार आहेत? भाषेचे एकूण किती प्रकार आहेत? तर ऑप्शन क्रमांक 2 2 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 12. भारताची इथेनॉलवर धावणाऱ्या पहिल्या बसची सुरुवात डॅश येथे झाली? भारताची इथेनॉलवर धावणाऱ्या पहिल्या बसची सुरुवात डॅश येथे झाली? तर ऑप्शन क्रमांक 3 नागपूर येथे झाली हे आपले अचूक उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 13. नैसर्गिक साधन सामग्री खालीलपैकी कोणत्या साधनांचा समावेश होत नाही? नैसर्गिक सामग्रीमध्ये खालीलपैकी कोणत्या साधनांचा समावेश होत नाही? तर ऑप्शन क्रमांक 4 लोकसंख्येचा समावेश होत नाही हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 14. खालीलपैकी महाराष्ट्रातील शेवटी निर्माण झालेले 12वे पोलीस आयुक्तालय कोणते आहे? खालीलपैकी महाराष्ट्रातील शेवटी निर्माण झालेले 12वे पोलीस आयुक्तालय कोणते? तर ऑप्शन क्रमांक 4 मीरा भाईदर वसई विरार पोलीस आयुक्तालय हे महाराष्ट्रातील शेवटी निर्माण झालेले 12वे पोलीस आयुक्तालय आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 15. पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाची स्थापना कधी झाली? पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाची स्थापना कधी झाली? तर ऑप्शन क्रमांक 3 15 ऑगस्ट 2018 झाली हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 16. महाराष्ट्राच्या पश्चिमेकडील अरबी समुद्र जो सखल भाग आहे त्यास डॅश डॅश म्हणतात? महाराष्ट्राच्या पश्चिमेकडील अरबी समुद्राचा जो सखल भाग आहे त्यास डॅश डॅश म्हणतात? तर ऑप्शन क्रमांक 1 खलाटी म्हणतात हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 17. पश्चिम घाटामुळे कोकणाची रुंदी सर्वत्र डॅश डॅश आहे? पश्चिम घाटामुळे कोकणाची रुंदी सर्वत्र डॅश डॅश आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 सारखीच आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 18. भारतातील पहिले लढाऊ महिला हेलिकॉप्टर वैमानिक कोण बनलेले आहे? भारतातील पहिले लढाऊ महिला हेलिकॉप्टर वैमानिक कोण बनलेले आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 कॅप्टन अभिलाषा बराक हे भारतातील पहिले लढाऊ महिला हेलिकॉप्टर वैमानिक बनले आहेत हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 19. संमेलन व त्याचे ठिकाण यातील अयोग्य जोडी ओळखा. संमेलन व त्याचे ठिकाण यातील अयोग्य जोडी ओळखा. तर ऑप्शन क्रमांक 1 96 नागपूर हे आपले अयोग्य जोडी होईल. प्रश्न क्रमांक 20. 96 अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन कोठे होणार आहे? 96 अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन कोठे होणार आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 वर्धा या ठिकाणी 96 अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होणार आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 21. मुंबई समाचार वृत्तपत्राला 2022 मध्ये किती वर्ष पूर्ण झाली? मुंबई समाचार वृत्तपत्राला 2022 मध्ये किती वर्ष पूर्ण झाली? तर ऑप्शन क्रमांक 200 वर्ष पूर्ण झाली हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 22. जागतिक रक्तदान दिवस केव्हा साजरा केला जातो? जागतिक रक्तदान दिवस केव्हा साजरा केला जातो? तर ऑप्शन क्रमांक 2 14 जून या दिवशी जागतिक रक्तदान दिवस साजरा केला जातो हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 23. भारतीय राज्यघटना केव्हा मंजूर करण्यात आली? भारतीय राज्यघटना केव्हा मंजूर करण्यात आली? तर ऑप्शन क्रमांक 1 26 नोव्हेंबर 1949 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 24. महाराष्ट्राचे पर्यटन मंत्री कोण आहेत? महाराष्ट्राचे पर्यटन मंत्री कोण आहेत? तर ऑप्शन क्रमांक 1 मंगलप्रभा लोढा हे महाराष्ट्राचे पर्यटन मंत्री आहेत हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 25. भारतात सध्या किती राज्य व केंद्रशासित प्रदेश आहेत? भारतात सध्या किती
28 राज्य व 8 केंद्रशासित प्रदेश आहेत हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 26वा, G20 शिखर परिषद 2022 कुठे सुरू आहे? G20 शिखर परिषद 2022 कुठे सुरू आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 इंडोनेशिया या देशामध्ये G20 शिखर परिषद 2022 सुरू आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 27वा, G20 शिखर परिषद 2023 कुठे होणार आहे? G20 शिखर परिषद 2023 कुठे होणार आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 भारतीय देशामध्ये G20 शिखर परिषद 2023 होणार आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 28वा, 2022 रोजी किती खेळाडूंना अर्जुन पुरस्काराने सन्मानित करण्यात आले? 2022 रोजी किती खेळाडूंना अर्जुन पुरस्काराने सन्मानित करण्यात आले? तर ऑप्शन क्रमांक 4 25 खेळाडूंना अर्जुन पुरस्काराने सन्मानित करण्यात आले हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 29वा, ग्रामपंचायतमधील वरिष्ठ स्तर कोणता? ग्रामपंचायतमधील वरिष्ठ स्तर कोणता? तर ऑप्शन क्रमांक 3 जिल्हा परिषद हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 30वा, जिल्हा परिषद किमान सदस्य संख्या किती असते? जिल्हा परिषद किमान सदस्य संख्या किती असते? तर ऑप्शन क्रमांक 3 50 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 31वा, जिल्हा परिषद कमाल सदस्य संख्या किती असते? जिल्हा परिषद कमाल सदस्य संख्या किती असते? तर ऑप्शन क्रमांक 3 75 असते. प्रश्न क्रमांक 32वा, जिल्हा परिषद स्थायी समितीत एकूण किती सदस्य असतात? जिल्हा परिषद स्थायी समितीत एकूण किती सदस्य असतात? तर ऑप्शन क्रमांक 4 15 सदस्य असतात हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 33वा, जिल्हा परिषदेचा कालावधी किती वर्षाचा असतो? जिल्हा परिषदेचा कालावधी किती वर्षाचा असतो? तर ऑप्शन क्रमांक 4 5 वर्षाचा असतो हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 34वा, सध्या महाराष्ट्रात किती जिल्हा परिषद आहेत? सध्या महाराष्ट्रात किती जिल्हा परिषद आहेत? तर ऑप्शन क्रमांक 3 34. सध्या महाराष्ट्रामध्ये 34 जिल्हा परिषद आहेत हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 35वा, महापौर यांचा कार्यकाल किती वर्षाचा असतो? महापौर यांचा कार्यकाल किती वर्षाचा असतो? तर ऑप्शन क्रमांक 2 2.5 वर्षाचा असतो हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 36वा, महानगरपालिकेचा कार्यकाल किती वर्षाचा असतो? महानगरपालिकेचा कार्यकाल किती वर्षाचा असतो? तर ऑप्शन क्रमांक 4 5 वर्षाचा महानगरपालिकेचा कार्यकाल हा 5 वर्षाचा असतो हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 37वा, भारतात मंकी फॉक्सचा पहिला रुग्ण कोणत्या राज्यात आढळला? भारतात मंकी फॉक्सचा पहिला रुग्ण कोणत्या राज्यात आढळला? तर ऑप्शन क्रमांक 3 केरळ या राज्यामध्ये मंकी फॉक्सचा पहिला रुग्ण आढळला हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 38वा, जगात मंकी फॉक्सचा पहिला रुग्ण कोणत्या देशात आढळला? जगात मंकी फॉक्सचा पहिला रुग्ण कोणत्या देशात आढळला? तर ऑप्शन क्रमांक 3 दक्षिण आफ्रिका या देशामध्ये आढळला हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 39वा, खालीलपैकी कोणी 2 वेळा राष्ट्रपती पद भूषवले आहे? खालीलपैकी कोणी 2 वेळा राष्ट्रपती पद भूषवले आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांनी 2 वेळा राष्ट्रपती पद भूषविले आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 40वा, रॉजर फेडरर हा कोणत्या देशाचा खेळाडू आहे? रॉजर फेडरर हा कोणत्या देशाचा खेळाडू आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 स्वित्झर्लंड या देशाचा रॉजर फेडरर हा खेळाडू आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 41वा, राफेल नदाल हा कोणत्या देशाचा खेळाडू आहे? राफेल नदाल हा कोणत्या देशाचा खेळाडू आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 स्पेन या देशाचा राफेल नदाल हा खेळाडू आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 42वा, जगात करोना व्हायरस सर्वात पहिल्यांदा कोणत्या शहरामध्ये सापडला होता? जगात करोना व्हायरस सर्वात पहिल्यांदा कोणत्या शहरात सापडला होता? तर ऑप्शन क्रमांक 3 वुहान या शहरामध्ये सापडला होता हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 43वा, जागतिक पर्यावरणीय कामगिरी निर्देशांक 2022 निर्देशांकात भारताचा क्रमांक किती आहे? जागतिक पर्यावरणीय कामगिरी निर्देशांक 2022 निर्देशांकात भारताचा क्रमांक किती आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 180 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 44वा, जगामध्ये मूळ निवासीकडून सर्वाधिक बोलली जाणारी स्थानिक भाषा कोणती आहे? जगामध्ये मूळ निवासीकडून सर्वाधिक बोलली जाणारी स्थानिक भाषा कोणती आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 मंडारीन हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 45वा, टोकियो ऑलिम्पिक करता भारताच्या
अधिकृत ऑलिम्पिक संकल्पना गीताची रचना कोणी केली आहे? टोकियो ऑलिम्पिक करता भारताच्या अधिकृत ऑलिम्पिक संकल्पना गीताची रचना कोणी केली आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 मोहित चौहान यांनी रचना केली आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 46 लोकमान्य टिळकांनी महाराष्ट्रात होम रूल लीगची स्थापना कोणत्या वर्षी केली? लोकमान्य टिळकांनी महाराष्ट्रात होम रूल लीगची स्थापना कोणत्या वर्षी केली? तर ऑप्शन क्रमांक 3 1916 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 47 लोकमान्य टिळक पुरस्कार खालीलपैकी कोणाला मिळाला आहे? लोकमान्य टिळक पुरस्कार खालीलपैकी कोणाला मिळाला आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 डॉक्टर टी.सी. थॉमस हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 48 95व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी कोणाची निवड झाली? 95व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी कोणाची निवड झाली? तर ऑप्शन क्रमांक 4 भारत सासने यांची निवड झाली. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 49 पहिले अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन अध्यक्षपद कोणी भूषवले? पहिले अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद कोणी भूषवले? तर ऑप्शन क्रमांक 1 न्यायमूर्ती रानडे यांनी भूषवले. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 50 भारतातील खालीलपैकी कोणती लेणी सर्वात प्राचीन लेणी आहे? भारतातील खालीलपैकी कोणती लेणी सर्वात प्राचीन लेणी आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 पितळखोरा ही लेणी भारतातील सर्वात प्राचीन असणारी लेणी आहे. ही आपले करेक्ट आन्सर होईल.